नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण देशातील सर्वात महत्त्वाच्या शेतकरी योजनांपैकी एक असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. लाखो शेतकरी सध्या पुढील हप्त्याची वाट बघत आहेत. त्यामुळे पुढचा हप्ता कधी जमा होणार, कोण पात्र असणार, कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात आणि हप्ता मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याबद्दल सविस्तर आज माहिती पाहून घेऊया. पीएम किसान योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या स्वरूपात थेट बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. कोणत्याही मध्यस्थाची गरज लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने लाभ मिळतो. देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात देखील नियमितपणे हप्ते जमा होत आहेत. त्यामुळे प्रत्येक नवीन हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होते. पुढील हप्ता कधी येणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सामान्यत पीएम किसान योजनेचे 4 हप्ते 4 महिन्यांच्या अंतराने वितरित केले जातात. त्यामुळे मागील हप्त्यानंतर पुढील हप्त्याची अपेक्षा शेतकरी करत असतात. मात्र केवळ नाव नोंदणी केली म्हणजे पैसे मिळतील असे नाही. काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामध्ये केवायसी असेल, आधार लिंकिंग असेल आणि बँक खात्याची माहिती योग्य असणं महत्त्वाचे आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे केवळ केवायसी अपूर्ण असल्यामुळे अडकलेले दिसून येतात. सरकारने वेळोवेळी केवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. केवायसी करण्यासाठी शेतकरी अधिकृत पोर्टलचा वापर करू देखील शकतात किंवा जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावांमध्ये फरक असल्यास देखील अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व माहिती अचूक आहे का हे तपासणे देखील आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही कारण त्यांच्या अर्जातील माहिती चुकीची असते. गावाचे नाव असेल, खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल किंवा आधार क्रमांकातील काही त्रुटी देखील त्यामध्ये असू शकतात. पीएम किसान योजनेमध्ये पात्रता देखील महत्त्वाची आहे. जमीनधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात. मात्र काही विशिष्ट गटांना या योजनेचा लाभ मिळत नाही. उदाहरणार्थ आयकर भरणारे काही नागरिक, काही सरकारी कर्मचारी आणि इतर अपात्र गट यामध्ये समाविष्ट आहेत. शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपले स्टेटस तपासणे आवश्यक आहे. अधिकृत पोर्टलवरती जाऊन लाभार्थी यादी आणि पेमेंट स्टेटस तपासता येते. याशिवाय महाराष्ट्र केंद्रांच्या पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील सुरू आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून देखील अतिरिक्त आर्थिक मदत मिळू शकते. ही रक्कम बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या इतर खर्चांसाठी उपयोगी पडते. त्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. हप्ता जमा होण्याबाबतची संपूर्ण माहिती अधिकृत स्रोतांमधूनच घ्यावी. सोशल मीडियावर अनेकदा चुकीच्या तारखा आणि अफवा पसरवल्या जातात. जर तुमच्या खात्यात अद्याप मागील हप्ता जमा झाला नसेल तर त्वरित तुमचे स्टेटस तपासा. केवायसी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का ते पडताळून पहा. सरकारकडून हप्ता वितरित झाल्यानंतर पैसे थेट खात्यात जमा होतात. त्यामुळे मोबाईलवर आलेले बँक संदेश नियमित तपासत राहा. पीएम किसान योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. आर्थिक मदतीमुळे शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यास मदत होते. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घ्यावा. तुम्हाला पीएम किसानचा मागील हप्ता मिळाला आहे का आणि पुढील हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि जर समजा तुम्हाला कुठल्याही शेती संदर्भामधली माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही ती तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहिती देऊ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. भेटू लगेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.